अध्याय 50 द्वारकानगर निर्माण. कंसवधानंतर त्याच्या दोन्ही राण्या विधवा झाल्या होत्या. वैदिक संस्कृतीनुसार स्त्रीला जीवनभर आश्रय हवा असतो. बालपण, तारुण्य, वृद्धत्व या तिन्ही अवस्थात तिचे बालपण पित्याच्या आश्रयात, तारुण्यात आपल्या पतीच्या आश्रयात राहावे. पतीचे निधनच झाले तर स्त्रीने वयस्क मुलांच्या आश्रयाखाली राहावे किंवा मुले लहान असतील तर पितृगृही राहून पित्याच्या आश्रयाखाली विधवा जीवन व्यतीत करायला हवे. कंसाला कोणी मोठा पुत्र नव्हता असे दिसते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन्ही विधवा राण्या पित्याच्या आश्रयाला गेल्या. थोरली असती आणि धाकटी प्राप्ती या दोन्हीही मगधराज जरासंधाच्या मुली होत्या. पितृगृही गेल्यावर पतीच्या मृत्यूने झालेली आपली दयनीय स्थिती त्यांनी पित्याला निवेदन केली. आपल्या मुलीच्या अवस्थेविषयी ऐकून मगधराज अतिशय शोकाकुल झाला. कृष्णाने कंसाला ठार मारले म्हणून त्याचा संपूर्ण वंश नष्ट करायला हवा असा विचार करून त्याचवेळी संपूर्ण पृथ्वी यदुवंशरहित करण्याचा त्याने निश्चय केला. त्याने रथ, हत्ती, घोडे, पायदळ इत्यादींनी सुसज्ज प्रचंड सैन्यदलानिशी मथुरा राज्यावर आक्रमण करण्याची विशाल योजना आखण्यास प्रारंभ केला. कंसाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्याने आपली 13 अक्षौहिणी सेना एकत्र केली आणि सर्व शक्तीनिशी यादवांची राजधानी मथुरा नगरीवर चारही बाजूंनी वेढा टाकून चढाई केली. भूलोकी अवतीर्ण होऊन मानवसदृशी लीला करणाऱ्या श्रीकृष्णाने जरासंधाच्या विशाल सेनेवर दृष्टी टाकली. कोणत्याही क्षणी किनारा झाकून टाकण्याला समर्थ व आतुर असलेल्या सागराप्रमाणे जरासंधाचे सैन्यबळ प्रचंड होते. मथुरावासी अत्यंत भयभीत झाले आहेत हे पाहून श्रीकृष्णाने आपले अवतार कार्य जुळून आलेली स्थिती व तिचा परिहार यावर विचार केला. पृथ्वीवर भाररूप झालेली जनसंख्या कमी करणे त्यांचे अवतार प्रयोजन होते. म्हणून त्यांनी विशाल सैन्य समुदाय, रथ, हत्ती, घोडे यांच्याशी युद्धाची आलेली संधी साधली. जरासंधाचे विशाल सैन्य त्यांच्यासमोर होते. त्या संपूर्ण सेनेचा नाश करण्याचा त्यांनी विचार केला. आता संपूर्ण सैन्याचा नाश केल्यास जरासंधाला भविष्यात सैन्याचे पुनर्गठन करणे कठीण होणार होते. भगवान श्रीकृष्ण असा विचार करीत आहेत. तोच सारथी, अस्त्रे, ध्वज व इतर उपकरणांनी सुसज्ज असे 2 रथ त्यांच्याकरिता अंतरिक्षातून खाली उतरले. समोर उपस्थित झालेल्या रथाकडे पाहून संकर्षण नावाने विख्यात असलेले आपले ज्येष्ठ बंधू बलराम यांना ते म्हणाले, दादा, तुम्ही आर्य श्रेष्ठ आहात, ब्रह्मांडाधिपती आहात आणि विशेष करून यदुवंश पालक आहात. जरासंधाच्या सैन्यामुळे उपस्थित झालेले संकट पाहून संपूर्ण यदुवंश भयाकुल झाला आहे. त्याच्या रक्षणासाठी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असा हा तुमचा रथ येथे उपस्थित आहे. आता रथावर आरूढ होऊन शत्रूच्या संपूर्ण सेनेचा वध करावा अशी चरणी विनंती. अशा प्रकारच्या व्यर्थ युद्धपिपासू शक्तींचा नायनाट करून पुण्यात्मा भक्तांचे रक्षण करण्यासाठीच आपण पृथ्वीवर अवतीर्ण झालो आहोत. आता ध्येयपूर्तीची वेळ चालून आली आहे. चला सज्ज होऊया. अशा प्रकारे दशारवंश श्रीकृष्ण आणि श्री बलराम यांनी जरासंधाच्या 13 अक्षौहिणी सेनेचा संहार करण्याचे ठरविले. श्रीकृष्ण रथावर आरूढ झाले. दारुक हा त्यांचा सारथी होता. ते मर्यादित सैन्य घेऊन शंखनाद करीत मथुरा नगरी बाहेर आले. शत्रुपक्षाची शक्ती अधिक असली तरी भगवान श्रीकृष्णांच्या शंखध्वनीने त्यांच्या हृदयाचा थरकाप उडाला. श्रीकृष्णाने बलराम यांना पाहून जरासंधाला काहीशी दया आली. श्रीकृष्ण व बलराम यांच्याशी त्यांचा पौत्र नात्याने संबंध होता. त्याने विशेष करून श्रीकृष्णांना पुरुषाधम अर्थात पुरुषातील अत्यंत नीच असे संबोधून आव्हान दिले. खरे तर वैदिक साहित्यात श्रीकृष्ण पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत. ते तर पुरुषात सर्वश्रेष्ठ आहे, परंतु भगवंतांना पुरुषोत्तम नावाने संबोधिले करण्याची जरासंधाची इच्छाच नव्हती. थोर विद्वानांनी तर पुरुषाधम शब्दाचा अर्थ अन्य पुरुषांना अधोमुख करतो असा पुरुष असा निश्चित केला आहे. वस्तुतः भगवंतांच्या समान किंवा अधिक कोणी असूच शकत नाही. कृष्ण व बलरामासारख्या बालकांशी युद्ध करणे हे मला अपमानास्पद आहे, जरासंध म्हणाला. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला होता व म्हणूनच जरासंधाने त्यांना विशेष रूपाने बांधवाचा घातक अशा अर्थाने संबोधित केले होते. मात्र कंसाने देवकीच्या अनेक पुत्रांचा वध केला होता, परंतु जरासंधाने त्या गोष्टीकडे डोळेझाक केली होती. उलट भगवान श्रीकृष्णाने जो कंसाचा वध केला होता त्यामुळे त्यांची निंदा करण्याचा त्याने प्रयत्न केला. असुरांच्या व्यवहाराची रीतच अशी असते. आपले दोष शोधण्याऐवजी ते नेहमी इतरांचेच दोष काढण्याचा प्रयत्न करतात. श्रीकृष्ण क्षत्रिय नाहीत म्हणूनही त्याने निंदा केली. श्रीकृष्णांचे पालनपोषण गोकुळात नंद महाराजांनी केले होते म्हणून ते क्षत्रिय नसून वैश्य आहेत असे त्यांचे म्हणणे होते. तसेच वैश्यांना गुप्तही म्हणतात. लपलेला या अर्थीही गुप्त शब्द वापरला जातो. नंद महाराजांनी त्याचे पालन केले होते व लपवूनही ठेवले होते म्हणून जरासंधाने श्रीकृष्णावर 3 प्रकारे दोषारोपण केले होते. एकतर ते मामा कंसाला मारल्याने बंधुघाती होते, त्यांना लहान वयात गुप्त ठेवले होते आणि ते क्षत्रिय नव्हते, म्हणूनच आपल्याला श्रीकृष्णाशी युद्ध करण्याची लाज वाटत आहे असे त्याचे म्हणणे होते. नंतर तो बलरामाला पाहून म्हणाला, बलराम, इच्छा असेल तर त्याला घेऊन तू माझ्याशी लढू शकतोस. तुझ्यात धैर्य असेल तर मग माझ्या बाणाने मृत्यूला कवटाळण्याची वाट पहा, त्यामुळे तुला स्वर्गाचा लाभ होईल. भगवद्गीतेत म्हटले आहे की युद्धाचे 2 लाभ क्षत्रियाला होतात. जर युद्धात तो विजयी झाला तर विजयाची फळे भोगण्याचा आनंद त्याला मिळतो, किंवा युद्धात जर त्याला वीरगती प्राप्त झाली तर त्याला स्वर्गलाभ होतो. जरासंधाचे बोलणे ऐकून श्रीकृष्णाने उत्तर दिले, हे जरासंध,
जे शूरवीर असतात ते अधिक बोलत नाहीत, ते आपले सामर्थ्य दाखवितात. तू जास्त बोलतोस, यावरून तुला या युद्धात होणाऱ्या तुझ्या मृत्यूची शाश्वती आहे असे दिसते. आम्हाला तुझ्या अधिक गप्पा नकोत, कारण जो मरणार आहे किंवा अतिशय दुःखी आहे त्या व्यक्तीच्या गोष्टी ऐकण्यात काही लाभ नसतो. श्रीकृष्णाशी युद्ध करण्यासाठी जरासंधाने आपल्या विशाल सेनेसहित त्यांना चारही बाजूंनी वेढा टाकला. कोंदटलेल्या धुक्याने व धुळीने सूर्य झाकावा त्याप्रमाणे परमसूर्य श्रीकृष्णांनाही जरासंधाच्या सैन्याने आच्छादित केले होते. श्रीकृष्ण बलरामांचे रथ गरुड व तालवृक्षांच्या चित्रांनी अंकित होते. मथुरेच्या स्त्रिया हे अद्भुत युद्ध पाहण्यासाठी घरे, महाल, वेशींच्या गच्चीवर उभ्या होत्या. जेव्हा जरासंधाच्या सैन्याने श्रीकृष्णांच्या रथाला वेढा टाकला तेव्हा ते पाहून त्या भयाकुल झाल्या, काही तर मूर्छित पडल्या. आपल्याला शत्रू सैन्याने वेढून टाकल्याचे श्रीकृष्णांनी पाहिले. त्यांची मर्यादित सेना जरासंधाच्या प्रचंड सेनेमुळे निष्प्रभ वाटत होती. तेव्हा त्याच क्षणी त्यांनी आपले शारधनुष्य हातात घेतले. एका पाठोपाठ एक अशा रीतीने आपल्या भत्त्यातून बाण काढून प्रत्यंचांवर चढवीत श्रीकृष्णांनी शत्रू सैन्यावर मारा केला. त्यांच्या बाणाच्या अचूक माऱ्यामुळे जरासंधाच्या सेनेतील हत्ती, घोडे, पायदळ सैन्य वेगाने मारले जाऊ लागले. त्यांनी केलेला अखंड बाणांचा वर्षाव एखाद्या प्रज्वलित अग्नीच्या वादळाप्रमाणे भासत होता आणि त्यात जरासंधाची सेना मृत्युमुखी पडत होती. जसे श्रीकृष्ण बाण सोडू लागले तशी हत्तीची मस्तके धडावेगळी होऊन ते कोसळू लागले. त्याचप्रमाणे घोडे आणि ध्वजांसहित रथही कोसळले. रथारूढ योद्धे आणि सारथीही धारतीर्थी पडले. आता जवळजवळ सर्व पायदळ सैन्य अवयवरहित होऊन रणात मृत्युमुखी पडले होते. कित्येक सहस्र हत्ती व घोडे मारले होते व त्यांचे रक्त नदीच्या धारेप्रमाणे वाहू लागले. त्या धारेत सैनिकांचे कापले गेलेले हात सर्पाप्रमाणे भासत होते. दडा वेगळी आलेली मस्तके कासवांप्रमाणे वाटत होती. त्या ठिकठिकाणी पडलेली हत्तीची धडे नदीतील लहान सहान बेटाप्रमाणे भासत होती. मेलेले घोडे मत्स्यांसारखे वाटत होते. पायदळ सैनिकांचे हातपाय समुद्री वनस्पतीसारखे तरंगत होते, तर त्यांची धनुष्य लाटांसारखी भासत होती. सैनिक आणि सेनापतीच्या अंगावरील अलंकार जणू नदीतील वाळूंचे खडेच वाटत होते. भगवंताच्या इच्छेने सर्व प्रपंचाने युक्त अशी रक्ताची नदीच तेथे वाहत होती. संकर्षण नावाने विख्यात श्री बलराम आपल्या गदेने धीरपणे युद्ध करीत होते. त्यामुळे श्रीकृष्णांनी निर्माण केलेल्या रुधिर सरितेत पूर आला. जे धैर्यहीन होते ते भीषण दृश्य पाहून अधिक भयभीत झाले. जे शूर होते ते मात्र प्रसन्नतेने दोन्ही बंधूच्या शौर्याची परस्पर चर्चा करू लागले. जरी जरासंधाजवळ समुद्रमाप विशाल सेना होती तरीही श्रीकृष्णाने बलरामांमुळे रणभूमीवरील स्थिती एका भयंकर दृश्यात बदलून गेली. हे कसे शक्य झाले याचा सामान्य मनुष्य अनुमानही लावू शकत नाही. परंतु अशा गोष्टी या कर्तृ श्री भगवंतांच्या लीला आहेत हे समजल्यानेच कळेल. श्री भगवान केवळ आपल्या इच्छेने सृष्टीची रचना, पालन व संहार करतात. म्हणून युद्धात प्रचंड विनाश करून असे भयंकर दृश्य निर्माण करणे त्यांच्यासाठी अवघड नाही. श्रीकृष्णाने श्री बलराम हे सामान्य मानवाप्रमाणे जरासंधाशी युद्ध करीत होते म्हणून ही घटना अद्भुत अशी वाटते. जरासंधाच्या सर्व सैन्याचा वध झाला होता. आता तो एकटाच मागे जिवंत राहिला होता. त्यावेळी निश्चितच तो अतिशय निराश झाला होता. एका महाशक्तिशाली सिंहाने त्या दुसऱ्या सिंहाला जायबंदी करावी तसे श्री बलरामाने जरासंधाला बंदी बनविले. भगवान बलराम जरासंधाला दोराने व वरून पाशाने बांधित आहेत हे पाहताच भविष्यातील दुसऱ्या मोठ्या योजनांचा विचार करून श्रीकृष्णाने त्यांना पाशमुक्त करण्याविषयी विनंती केली. भगवान श्रीकृष्णाने नंतर त्याला सोडून दिले. जरासंध शूर योद्धा होता. या पराजयाने तो अतिशय लज्जित झाला. राजाने जीवन जगण्याऐवजी राजगादीचा त्याग करून आता आपण वनात निवास करून संयम व तपस्या करून ध्यानधारणा करावयाची असा त्याने निश्चय केला. आपल्या मित्रराजांसमवेत परतीच्या मार्गावर असताना जरासंधाला त्यांनी राजसन्यास न घेण्याविषयी परामर्श दिला. त्यांनी निकटच्या भविष्यकाळात श्रीकृष्णाशी युद्ध करण्यासाठी सैन्याची जमाजमा करण्याविषयी त्याला सांगितले. खरे पाहता यदूंद्वारे त्यांचा पराभव होणे कधीही शक्य नव्हते. हे केवळ जरासंधाचे दुर्दैव होते असा त्यांनी उपदेश करण्यास प्रारंभ केला. त्यांनी जरासंधाला प्रोत्साहन दिले. ते म्हणाले की जरासंधाचे युद्ध कौशल्य तर अद्भुत होते, शौर्यपूर्ण होते, म्हणून त्याने हा पराभव इतका गंभीर स्वरूपाचा समजू नये. त्याच्या पराभवाचे कारण मागील संचितातील त्रुटी होत्या, शौर्यात कमतरता नव्हती. अशा प्रकारे मगधराज जरासंध आपली सर्व शक्ती गमावून बंदी झाल्यावर पुन्हा मुक्त केला गेला होता. त्यामुळे त्याला अतिशय अपमानित होऊन परत आपल्या राज्यात येण्याव्यतिरिक्त काहीच करणे शक्य नव्हते. अशा रीतीने भगवान श्रीकृष्णाने जरासंधाच्या सैन्याला जिंकले. जरासंधाच्या तुलनेत श्रीकृष्णांची सेना मर्यादित होती तरीही त्यांची अल्प प्रमाणातही हानी झाली नाही. परंतु जरासंधाचे मात्र सर्व सैनिक मारले गेले. श्रीकृष्णाच्या विजयामुळे स्वर्गवासी जनांना अतिशय आनंद झाला. ते त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागले, त्यांची वंदना करीत त्यांचे यश गाऊ लागले. मोठ्या जयघोषात त्यांनी भगवंताच्या विजयाचे स्वागत केले. जरासंध पराभूत होऊन मगधाला परत गेला होता. भविष्यात मथुरेवर आक्रमण करण्याची आशंकाच राहिली नव्हती. मथुरावासियांनी आनंदोत्सव साजरा केला. प्रसिद्ध गायक, वादक, सूत, माधव
मागध प्रतिभावंत गीतकार कवींच्या संमेलनात गायनवादनाचा कार्यक्रम आयोजित केला. कवी गायक भगवंतांच्या यशाचे पोवाडे गाऊ लागले. श्रीकृष्णाने रणांगणातून मथुरेत प्रवेश केला तेव्हा अनेक नगारे, शंख, तुताऱ्यांचा ध्वनी होत होता. नगरवासी जनांनी भेरी, सूर्य, वीणा, मुरली, मृदंगासारख्या मंगलवाद्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपले नगर सुंदर रीतीने सजविले होते. आपली घरे, पेठा, पथ रंगीबेरंगी ध्वजपताकांनी शृंगारले होते. लहान मोठ्या पथांवरून सडे शिंपडले होते. चौकाचौकातून मंच, मार्गांवरून प्रवेशद्वारे तसेच कमानी उभारल्या होत्या. ठिकठिकाणी ब्राह्मण वेदमंत्रांचे उच्चारण करीत होते. अशा मंगलमय विजयोत्सवात श्रीकृष्ण जेव्हा मथुरेत आनंदाने प्रवेश करीत होते तेव्हा स्त्रियांनी आणि मुलींनी त्यांच्याकरिता विविध प्रकारच्या पुष्पमाळा अर्पण केल्या. त्यांनी वैदिक पद्धतीनुसार दुर्वामिश्रित जळ सर्वत्र शिंपडले आणि पथावरून पुढे जाणाऱ्या श्रीकृष्णांचे त्यांनी स्नेहभराने दर्शन केले. श्रीकृष्णांनी रणभूमीवर मिळवलेली रत्ने, अलंकार आपल्या समवेत घेतले होते. ते त्यांनी उग्रसेन महाराजांना प्रदान केले. अशा प्रकारे त्यांनी आपले पितामह उग्रसेन यांचा आदर केला. कारण उग्रसेन महाराज यावेळी यदुवंशाचे राजा होते. मगधराज जरासंध मथुरा नगरीवर केवळ एकदाच आक्रमण करून तृप्त झाला नाही, तर त्याच पद्धतीने तितक्याच सैन्यबळानिशी त्याने 17 वेळा मथुरेवर स्वारी केली. प्रत्येक वेळी त्याला हार खावी लागली आणि प्रत्येक वेळी श्रीकृष्णांनी त्यांच्या सर्व सैनिकांचा उद्धार केला. नेहमी जरासंधाला असेच निराश होऊन परतावे लागले. प्रत्येक वेळी यदुवंशी राजा त्याला कैद करीत आणि अपमानास्पद स्थितीत सोडून देत आणि ते मग निर्लज्जासारखा परत जात असे. अशा प्रकारे जरासंध अजूनही आक्रमण करण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी मथुरेच्या दक्षिणेला राहणाऱ्या यवन राजाने देखील यदुवंशातील लोकांच्या ऐश्वर्याकडे आकर्षित होऊन मथुरेवर स्वारी केली. यवनराज कालयवनाला नारदांनी युद्धासाठी प्रवृत्त केले असे म्हणतात. याविषयी विष्णू पुराणात वर्णन आहे. एकदा यदुवंशाचे पुरोहित गर्गमुनी त्यांच्यावर त्यांच्या मेहुण्याने व्यंग केले. जेव्हा यदुराजाने ते ऐकले तेव्हा ते गर्गमुनींना हसले. त्यामुळे गर्गमुनी यदुराजांवर रागावले. तेव्हा यदुवंश नेहमी भयभीत राहील असा पुत्र उत्पन्न करण्याचा निश्चय त्यांनी केला. भगवान शंकराला प्रसन्न करून त्यांनी पुत्रप्राप्तीचे वरदान मिळविले. एका यवन राजाच्या पत्नीच्या गर्भातून त्यांनी एक पुत्र उत्पन्न केला. त्या काल यवनाने नारदाला विचारले, जगात सामर्थ्यवान राजा कोण आहे? नारदांनी त्याला यदू हे सर्वात सामर्थ्यवान असल्याचे सांगितले. हे समजताच त्याने मथुरा नगरीवर आक्रमण केले. त्याचवेळी जरासंधही 18व्या वेळी मथुरेवर स्वारी करण्याच्या बेतात होता. आपल्याला योग्य प्रतिद्वंद्वी योद्धा मिळेल अशा जगातील कोणत्याही राजाशी युद्ध करण्यास कालयवन अतिशय उत्सुक होता. परंतु आतापर्यंत त्याला कोणीही मिळाला नव्हता. आता नारदांकडून मथुरेविषयी ऐकताच त्याने मथुरेवर आक्रमण करण्याचे ठरविले. त्याने 3 कोटी यवन सैनिक घेतले व मथुरेवर स्वारी केली. मथुरेला शत्रुसेनेचा वेढा पडला होता. काल यवन व जरासंध हा भयंकर शत्रूच्या आक्रमणामुळे यदुवंश किती मोठ्या संकटात पडला आहे हे श्रीकृष्णांनी जाणले. अगोदरच कालयवनाने मथुरेला वेढा दिला होता आणि पहिल्याप्रमाणे जरासंधही तितक्याच प्रमाणात सैन्य घेऊन दुसऱ्याच दिवशी मथुरेवर चालून येण्याची शक्यता होती. जेव्हा कालयवन मथुरेवर आक्रमण करेल तेव्हा त्या संधीचा फायदा घेऊन जरासंध मथुरा जिंकण्याचा प्रयत्न निश्चित करेल हे श्रीकृष्णांना माहीत होते. म्हणून मथुरेच्या मोक्याच्या ठिकाणांवर संरक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवणे आवश्यक होते. जर श्रीकृष्ण आणि श्री बलराम एकाच ठिकाणी कालयवनाशी लढण्यात गुंततील तर जरासंध दुसऱ्या बाजूने प्रवेश करून यदू परिवारांवर आक्रमण करून त्यांच्यावर सूड उगवू शकत होता. जरासंध बलवान होता. 17 वेळा पराजित झाल्याने तो यदुवंशीयांची निर्गुण हत्याही करू शकत होता किंवा बंदी करून घेऊन जाऊ शकत होता. अशा वेळी श्रीकृष्णांनी एक स्थान निवडून जेथे कोणीही मनुष्य किंवा असुर प्रवेश करू शकणार नाही असा अजिंक्य किल्ला निर्माण करण्याचे ठरविले. आपल्या बांधवांना तेथे ठेवायचे आणि त्यामुळे आपल्याला शत्रूशी निशंकपणे युद्ध करता येईल असे श्रीकृष्णांनी विचार केला. पूर्वीच्या काळी द्वारकासुद्धा मथुरा राज्यात एक भाग होता. कारण श्रीकृष्णांनी सागरामध्ये एक दुर्ग निर्माण केला असे श्रीमद भागवतात म्हटले आहे. भगवंतांनी निर्माण केलेल्या किल्ल्याचे अवशेष आजही द्वारकेच्या खाडीत आहेत. प्रथम त्यांनी समुद्रात 96 चौरस मैल विस्तार असलेली अतिशय भक्कम भिंत बांधली. तिची रचना कौशल्यपूर्ण असून तिची आखणी व बांधकाम विश्वकर्माने केले होते. कोणाही सामान्य शिल्पकाराला सागरात असा किल्ला बांधणे शक्यच नव्हते. परंतु देवाचा शिल्पशास्त्रज्ञ जो विश्वकर्मा त्याला मात्र ब्रह्मांडाच्या कोणत्याही भागात अशी वास्तू निर्माण करणे शक्य आहे. जेव्हा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या योजनेत अंतरिक्षात महाकाय ग्रह तरंगत ठेवले जातात तर समुद्रात 96 चौरस मैल व्यापक क्षेत्रावर किल्ल्याचे शिल्पशास्त्रीय कौशल्यपूर्ण निर्माण म्हणजे काही अद्भुत गोष्ट नव्हे. श्रीमद भागवतात म्हटले आहे की सागरात विकसित केलेले या सुंदर रचनापूर्ण नवीन नगरीत सुबद्ध आखलेले मार्ग आणि उपमार्ग होते. इतकेच नव्हे तर योजनापूर्ण रीतीने आखणी केलेले विहार, पथ, उद्याने होती. उद्याने कल्पवृक्षांनी भरलेली होती. कल्पवृक्ष साधारण असतात ते दिव्य जगतात आढळतात. श्रीकृष्णाच्या इच्छेने सर्व काही शक्य होते. त्यामुळे श्रीकृष्णांनी निर्माण केलेल्या या द्वारका नगरीत कल्पवृक्षही लावले होते. नगरीत अनेक प्रासाद व विशाल प्रवेशद्वार असलेली गोपुरेही होती. मोठ्या मंदिरातून आजही गोपुरे आहे. ती गगनचुंबी असून कलाकौशल्याने मढवलेली असतात. या उत्तुंग प्रासादांच्या आणि गोपुरांच्या शिखरावर सुवर्णाचे कलश शोभत होते. राजमहालावर किंवा प्रवेशद्वारावर असे जलकलश
मंगलसूचक मानले जातात. जवळजवळ सर्वच प्रासाद गगनचुंबी होते. प्रत्येक घरातील तळघरात मोठमोठ्या सोन्या चांदीच्या भांड्यातून धान्य साठविलेले असे. खोल्यांमधून पाण्याने भरलेले अनेक सुवर्ण कलश ठेवलेले असत. तेथील शयनगृहे रत्नजडित होती, तर भूमी पाचूंची नक्षीदार बनविलेली होती. यदुवंशीयांची इष्टदेव भगवान विष्णूची मूर्ती प्रत्येक घरात स्थापन केलेली होती. निवासस्थानांची आखणीसुद्धा अशी होती की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्रांकरिता वेगवेगळी स्वतःची निवासस्थाने होती. यावरून त्यावेळीसुद्धा वर्णधर्म प्रचलित होता असे समजते. नगराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक निवासस्थान होते. ते विशेष रूपाने राजा उग्रसेनाकरिता बांधण्यात आले होते आणि ते अतिशय शोभिवंत होते. श्रीकृष्ण आपल्या आवडीनुसार वैशिष्ट्यपूर्ण नगराची रचना करीत होते. ते पाहून देवतांनी स्वर्गातील प्रसिद्ध पारिजात वृक्ष लावण्यासाठी तेथे पाठविला. त्यांनी सुधर्म नावाचे सभागृह सुद्धा पाठविले. या सभागृहाचे एक मोठे वैशिष्ट्य होते. या गृहांमधील सभेत भाग घेणारा कोणीही वृद्धापकाळाने प्राप्त झालेल्या दुर्बलतेवर विजय प्राप्त करीत असे. वरुणाने मनोगतीने धावणारा समर्थ घोडा दिला. त्याचे फक्त कानच श्यामवर्णाचे होते. देवांचे खजिनदार कुबेराने कलेसहित भौतिक ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या अष्टसिद्धी दिल्या. अशा प्रकारे सर्व देव आपापल्या सामर्थ्यानुसार भेट अर्पण करू लागले. एकूण 33 कोटी देवता आहेत आणि प्रत्येकांवर या ब्रह्मांडातील विशेष विभागाचा कारभार सोपविलेला असतो. भगवंत आपल्या आवडीनुसार नगर निर्माण करीत होते. म्हणून या संधीचा लाभ घेऊन देवतांनी आपापल्या भेटी प्रदान केल्या. अशा प्रकारे द्वारकानगर ब्रह्मांडात अद्वितीय बनले. यावरून देवता असंख्य आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणीही स्वतंत्र नसून त्यांच्यावर भगवंतांचे अधिपत्य आहे हे सिद्ध होते. श्री चैतन्य चरितामृतात सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमेश्वर अर्थात सर्वांचे स्वामी आहेत आणि इतर सर्व त्यांचे सेवक आहेत. म्हणून सर्व सेवकांनी ब्रह्मांडातील श्रीकृष्णांच्या उपस्थितीचा लाभ घेऊन त्यांच्या सेवेची संधी घेतली. हे उदाहरण सर्वांसाठी अनुसरणीय आहे. विशेष करून श्रीकृष्ण भक्तांनी त्यांचे अनुसरण करायला हवे, कारण प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे. द्वारकानगर बांधून पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णांनी मथुरेच्या सर्व नागरिकांना द्वारकेत आणून वसविले व श्री बलरामांना नगरीचे पालक म्हणून नेमले. त्यांनी बलरामाशी विचारविमर्श केला. कमलपुष्पांची विजयमाळा धारण केली आणि कालयवनाचा सामना करण्यासाठी ते नगराबाहेर आले. कालयवनाने शस्त्र उठवण्या अगोदरच मथुरा ताब्यात घेतली होती. श्रीकृष्ण नगराबाहेर येताच त्या पितांबरधारी अनुपम सुंदर भगवंतांचे कालयवनाला प्रथमच दर्शन झाले. सैन्यातून पुढे जाणाऱ्या श्रीकृष्णांना पाहून मेघसमूहातून पुढे सरकणाऱ्या चंद्राच्या शोभेची आठवण होत होती. त्यांच्या वक्षस्थळावरील रेखा, विशिष्ट श्रीवत्स चिन्ह आणि गळ्यातील कौस्तुभमणी पाहण्याचे भाग्यही कालयवनाला लाभले. चतुर्भुजे सुडोल शरीर, नवीन विकसित झालेल्या कमळासारखे नयन, मनोहर भाल प्रदेश, सुंदर स्मितयुक्त वदन, चंचल नेत्र आणि संचलित कर्णकुंडले असे विष्णू रूपात श्रीकृष्णांचे त्याला दर्शन झाले. ते प्रत्यक्ष आनंदकंदच प्रतीत होत होते. श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष दर्शन होण्या अगोदर त्यांच्याविषयी नारदांकडून कालयवनाने जे श्रवण केले होते त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार त्याला होत होता. श्रीकृष्णांची चिन्हे, अमूल्यमणी, कमलनयन, सुडोल अवयव हे पाहून हा सुंदर युवक म्हणजे वासुदेवच असला पाहिजे असा त्यांनी निष्कर्ष काढला, कारण नारदाकडून ऐकलेले वर्णन श्रीकृष्णाच्या रूपाशी तंतोतंत जुळत होते. ते रथविनाच किंवा कोणत्याही शस्त्राविनाच पुढे चालत येत असलेले पाहून कालयवनाला मोठे आश्चर्य वाटले. तो श्रीकृष्णांशी लढण्याकरिता आला होता, परंतु श्रीकृष्णांना शस्त्ररहित पाहून आपणही शस्त्र न घेताच त्यांच्याशी युद्ध कराव्यास हवे असा त्याने निर्णय घेतला, कारण तसा तो सिद्धांतवादी होता. आता त्याने श्रीकृष्णांना एकटे गाठून युद्ध करण्याचा विचार केला. श्रीकृष्ण मात्र त्याच्याकडे न पाहताच पुढे जात असलेले पाहून त्यांना पकडण्याच्या इच्छेने कालयवन त्यांच्या मागोमाग पाठलाग करीत निघाला, परंतु वेगाने पाठलाग करूनही तो त्यांना पकडू शकला नाही. योग्यांनी प्राप्त केलेल्या मनाच्या गतीनेही त्यांना गाठणे अशक्य आहे. त्यांना पकडण्याचे सामर्थ्य केवळ भक्तीत आहे. कालयवन अभक्त होता, त्याला भक्तीचा अभ्यास नव्हता. त्याला श्रीकृष्णांना पकडायचे होते, परंतु असमर्थ असल्याने तो केवळ अनुगमनच करीत होता. कालयवन आता वेगाने धावू लागला. मी आता फारच जवळ आलो आहे, आता मी त्याला पकडणार असे त्याला वाटे, पण त्याला ते जमलेच नाही. असे करीत श्रीकृष्णाने त्याला अतिशय दूर नेले. शेवटी श्रीकृष्णांनी एका डोंगरातील गुहेत प्रवेश केला. युद्धाला घाबरून गुहेत लपण्याचा श्रीकृष्ण प्रयत्न करीत आहे असा कालयवनाने विचार केला. त्यामुळे तो ओरडून त्याची भत्सना करू लागला. अरे कृष्णा, तू यदुवंशातील महान योद्धा आहेस असे मी ऐकले होते, परंतु मी आता प्रत्यक्ष पाहतो आहे की तू भ्याडाप्रमाणे युद्धाला घाबरून पळ काढला आहेस. तुझ्या कीर्तीला आणि तुझ्या वंशपरंपरेला हा कलंक आहे. कालयवन पाठलाग करीतच होता. तीव्र गतीने धावत असूनही पापमय जीवनातील दोषांपासून मुक्त नसल्यामुळे तो श्रीकृष्णांपर्यंत पोहोचू शकला नाही. वैदिक संस्कृतीत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, श्रमिक वर्गसुद्धा विधिविधानांचे पालन करतात. जे लोक या नियमांचे जीवनात आचरण करीत नाहीत त्यांना म्लेच्छ असे संबोधिले जाते. वैदिक समाज संस्थेची रचनाच अशी नियोजनबद्ध होती की शूद्रसुद्धा शुद्धीकरण विधीने संस्कारक्षम होऊन सांस्कृतिक उत्कर्ष करीत ब्राह्मणांच्या स्तरापर्यंत उन्नती करीत असत. वैदिक धर्म ग्रंथानुसार कोणीही जन्माने ब्राह्मण अथवा म्लेच्छ होत नाही. जन्मताच प्रत्येक जण शूद्र असतो. आपले विधिविधानांच्या मार्गाने शुद्धीकरण करून मनुष्य ब्राह्मण स्तरापर्यंत उन्नती करतो. असे न करता जर तो अधिक पतित होईल तर त्याला म्लेच्छ म्हटले जाते. कालयवनही अशाच म्लेच्छ किंवा यवनी वर्गातील होता.
तो पापाने दूषित झालेला असल्याने श्रीकृष्णांपर्यंत पोहोचणे त्याला शक्य नव्हते. व्याभिचार, मांसाहार, जुगार, नशा इत्यादी ज्या ज्या उच्च वर्गांसाठी वर्जनीय गोष्ट आहेत त्या मात्र म्लेच्छ आणि यवन वर्गाचे अभिन्न अंग आहेत. अशा प्रकारे पापकृत्याने जखडलेल्या व्यक्तीला भगवत प्राप्तीच्या दिशेने प्रगती करता येत नाही. भगवद्गीतेत हे स्पष्टपणे सांगितले आहे की पापकर्मानुसार पासून मुक्त झालेला मनुष्य भक्तीत अथवा श्रीकृष्ण भावनेत संलग्न होऊ शकतो. श्रीकृष्णाने जेव्हा गुहेत प्रवेश केला तेव्हा त्याची कठोर शब्दांनी भर्त्सना करीत काल यवन त्यांच्या मागोमाग धावत चालला होता. श्रीकृष्ण अचानक दृष्टिआड झाले तरीही त्याने पाठलाग करण्याचे सोडले नाही आणि तोही गुहेत शिरला. श्रीकृष्णाने युद्ध करण्याचा उतावीळ झालेल्या काल यवनाला तिथे श्रीकृष्ण दिसले नाही. मात्र कोणीतरी तिथे झोपले असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. श्रीकृष्णच तिथे झोपला आहे असा त्याने विचार केला आणि आपल्या बाहुबळाचा त्याला मोठा गर्व होता. श्रीकृष्ण आपल्याशी युद्ध करण्याची टाळीत आहे अशी त्यांची समजूत होती आणि म्हणून झोपलेल्या व्यक्तीला श्रीकृष्ण समजून त्याने त्याला एक जोरदार लाथ मारली. कालयवनाच्या लाथेने निद्राभंग झालेल्या व्यक्तीने तत्काळ आपले नेत्र उघडून सर्व दिशांकडे दृष्टी फिरवली आणि त्याने जवळच उभ्या असलेल्या कालयवनाला पाहिले. त्यावेळी निद्राभंग झाल्याने त्या व्यक्तीचा क्रोध उफाळून आला. क्रोधविष्ट होऊन त्याने कालयवनाकडे पाहताच त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या आणि क्षणात कालयवन जळून भस्म झाला. अशा रीतीने कृष्णपूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील द्वारका नगर निर्माण नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.